नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गव्हर्नमेंट जॉब अपडेट या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे। तर बघा, कर्मचारी निवड आयोग याच्यामध्ये म्हणजेच SSC GD भरती 2026 भरती निघालेली आहे। तर काय आहे या भरतीबद्दल संपूर्ण माहिती, जसे की फॉर्म भरायची कधीपासून चालू झालेला आहे, लास्ट डेट कधी असणार आहे, एज लिमिट काय असणार आहे, कास्टनुसार व्हॅकन्सीज किती आहेत, परत तुम्हाला पदनुसार सॅलरी किती असणार आहे, सिलेबस कुठल्या प्रकारचा आहे, शैक्षणिक पात्रता काय आहे आणि तुमचं पेपर कशा पद्धतीने होणार आहे, तसंच ग्राउंडला तुमची रनिंग किती पाहिजे, हाईट चेस्ट किती पाहिजे, ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपूर्ण पर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। चला तर मग सुरुवात करूया। तर बघा, तुम्ही येथे बघू शकता कर्मचारी चयन आयोग म्हणजेच कर्मचारी निवड आयोग SSC GD भरती 2026। तर बघा, येथे ऑनलाईन फॉर्म भरणं हे गेल्या 1 तारखेपासून चालू झालेलं आहे। 1/12/2025 ते 31/12/2025 पर्यंत फॉर्म भरण्याची मुदत ही असणार आहे। गेल्या 1 तारखेपासून फॉर्म भरणं चालू झालेलं आहे। 31 डिसेंबर 2025 पर्यंत फॉर्म भरायची ही लास्ट डेट असणार आहे आणि ऑनलाईन पेमेंट करायची डेट ही 1 जानेवारी 2026 पर्यंत असणार आहे। तर बघा, फॉर्म ॲप्लिकेशन करेक्शन पण इथे त्यांनी मुदत दिलेली आहे। समजा तुमच्या फॉर्ममध्ये काही चुकलं असेल तर तुम्हाला ते नंतर करेक्शन करता येऊ शकतं, तेथे सुद्धा यांनी इथे मुदत दिलेली आहे। तर बघा, 8 जानेवारी 2026 ते 10 जानेवारी 2026 या कालावधीमध्ये तुम्ही ते चेंजेस करू शकता। जर तुमच्या फॉर्ममध्ये काही चुकलं असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही बदल हे करू शकता। आणि तसंच तुमचा जो हा SSC GDचा पेपर आहे तर तो फेब्रुवारी ते एप्रिल 2026 या कालावधीमध्ये केव्हाही होऊ शकतो। ही टेंटेटिव्ह शेड्यूल आहे, तर याच्यामध्ये थोडेफार काही चेंजेस होऊ शकतात, पण एवढ्या कालावधीमध्ये तुमचा पेपर ऑनलाईन हा होऊ शकतो। तर त्यानुसार तुम्ही तयारी करायची आहे। तर आता पुढे बघूया, तर सॅलरी किती असणार आहे। तर बघा, येथे तुम्ही बघता पे स्केल लेवल 3 नुसार 21,700 ते 69,100 फॉर ऑल द पोस्ट याच्यासोबत तुमची सॅलरी ही असणार आहे। जर इथे व्हॅकन्सी जर बघितल्या तर ही खूप मोठी आनंदाची बातमी आहे। तर बघा, येथे कास्टनुसार व्हॅकन्सीज दिलेल्या आहेत। तर याच्यामध्ये वेगवेगळे पद आहेत। BSF आहे, CISF आहे, CRPF आहे। येथे महिला पुरुष दोघंही पात्र असणार आहेत या भरतीसाठी आणि या कास्टनुसार जागा दिलेल्या आहेत। तर बघा, SC कॅटेगरीसाठी BSF या पदासाठी 78 जागा आहेत पुरुष उमेदवारांना आणि महिला उमेदवारांना 11 जागा आहेत। तसंच CISF या पदासाठी SC कॅटेगरी साठी 1918 जागा आहेत आणि महिला उमेदवारांसाठी 205 जागा आहेत, असं येथे तुम्ही बघू शकताय। तर पूर्ण भारतभर जर म्हटले तर हे 25,487 जागा म्हणजे खूपच मोठी भरती झाली ही। तर संपूर्ण भारतभर या 25,487 जागा या असणार आहेत आणि पुढे यांचं डिवायडेशन हे राज्यवाईज होणार आहे। तर मग जशी काही नवीन माहिती येईल तर ते मी तुमच्यापर्यंत पोस्ट ही करणारच आहे, की म्हणजे ते राज्यवाईज जागा विभाजित केल्या जातात, की महाराष्ट्र राज्याला एवढ्या, मध्य प्रदेश UPला एवढ्या जागा, अशा डिव्हाइड केल्या जातात आणि मग ते तशी भरती निघते। म्हणजे याच्यात अजूनही जागा वाढ ही होऊ शकते, तर कारण ही भरती खूप मोठी असणार आहे। तर पुढे आपण बघून घेऊया की एज लिमिट काय असणार आहे। तर बघा, एज लिमिट हे जे आहे, तुमचं वय हे 18 ते 23 याच्यामध्ये असणं हे गरजेचं आहे। आणि बघा, येथे वयसाठी सूट सुद्धा दिलेली आहे। तर SC आणि ST कॅटेगरीसाठी 5 वर्ष वय सूट दिलेली आहे आणि OBC कॅटेगरीसाठी 3 वर्ष वय सूट ही दिलेली आहे। आता जर
तर पुढे बघूया. आता पुढची माहिती आहे, जर तुमच्याकडे NCC चं सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला बोनस मार्क्स देखील मिळणार आहे तेथे. जर NCC सर्टिफिकेट जर तुमच्याकडे असेल तर इथे 5% मार्क्स तुम्हाला बोनस मार्क्स हे मिळणार आहेत. जर तुमच्याकडे NCC B सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला 3% मार्क्स हे बोनस मार्क्स म्हणून मिळतील, आणि जर तुमच्याकडे NCC A सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला 2% मार्क्स हे बोनस मार्क्स म्हणून मिळतील. तर पुढे बघूया आपण याचा सिलेबस काय असणार आहे. तर बघा, सिलेबस जर बघायला गेलं तर याच्यामध्ये तुम्हाला 4 विषय असणार आहेत. जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग असणार आहे. पार्ट बी मध्ये तुम्हाला जनरल नॉलेज अँड जनरल अवेअरनेस असणार आहे. पार्ट सी मध्ये एलिमेंटरी मॅथमॅटिक्स असणार आहे, आणि पार्ट डी मध्ये हिंदी किंवा इंग्लिश पैकी एक भाषा तुम्हाला असणार आहे. तर बघा, जनरल अवेअरनेसचे तुम्हाला 20 प्रश्न असणार आहेत आणि त्याला 40 मार्क्स असणार आहेत. तसेच पार्ट बी ला देखील तुम्हाला 20 प्रश्न असणार आहेत आणि 40 मार्क्स हे असणार आहेत. तसंच पुढे पार्ट सी ला सुद्धा 20 प्रश्न 40 मार्क्स, आणि पार्ट डी ला सुद्धा 20 प्रश्न 40 मार्क्स. कमीत कमी तुम्हाला या पेपर तुम्हाला टोटल 80 प्रश्न येथे असणार आहेत, आणि तुम्हाला हे सोडवण्यासाठी टोटल 60 मिनिटाचा वेळ येथे देण्यात आलेला आहे. तसंच पुढे बघून घेऊया की फिजिकल मध्ये काय लागणार आहे. रनिंग जर बघितलं तर बघा, येथे पुरुष उमेदवारांसाठी 5 किलोमीटर रनिंग ही 24 मिनिटांमध्ये असणं अपेक्षित आहे, आणि फिमेलसाठी 1600 मीटर ही 8.5 मिनिटांमध्ये असणं हे अपेक्षित आहे. ही जी खालची माहिती आहे हे लडाख रिजनचे जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी आहे, ही तुमच्यासाठी नाहीये. तर पुढे बघा, हाईट याच्यासाठी पुरुष उमेदवारांसाठी हाईट ही 170 सेंटीमीटर असणार आहे, आणि फिमेल उमेदवारांसाठी ही 157 सेंटीमीटर हाईट ही असणार आहे. आणि तसंच पुढे बघा, आता याच्यात विशेष बाब म्हणजे मराठा कास्टचे जे विद्यार्थी आहेत त्यांना हाईटमध्ये सूट दिली जाते. तुम्हाला सर्टिफिकेट दाखवते मी. ते जर सर्टिफिकेट तुम्ही तो फॉर्म वगैरे भरला, त्याच्यावर सही शिक्का जर घेतला तर तुम्हाला येथे हाईटमध्ये सूट ही दिली जाऊ शकते. तर बघा, हा जो काही हे जे काही सर्टिफिकेट आहे ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकताय. हाच तो फॉर्मॅट घ्यायचा आहे, आणि त्याचबरोबर जे काही तुमचे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट आहेत, सब डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट आहेत, तहसीलदार आहेत, त्यांच्या यावरती सही शिक्का घ्यायचा आहे. सर्टिफिकेटमुळे तुम्ही पाहू शकता जे काही गोरखास, कुमाऊस, डोंगराज, मराठाज हे जे काही कास्ट आहेत त्यांच्यामध्ये हाईट आणि चेस्टला सूट ही दिली जाते. त्याचबरोबर आसाम, हिमाचल प्रदेश, जम्मू अँड काश्मीर अँड लडाख या प्रदेशातील जे काही उमेदवार आहेत त्यांना सुद्धा हाईट आणि चेस्टमध्ये सूट ही दिली जाते. तर आपल्या महाराष्ट्र राज्यातील मराठा कास्टमधील जे उमेदवार आहेत तेही लाभ हे घेऊ शकता. तर बघा, ही जी काही भरती आहे ही खूप मोठी भरती आहे. जर तुम्हाला तुमचं गव्हर्नमेंट नोकरीचं काही स्वप्न असेल तर तुम्ही याच्यावर पूर्ण करू शकता. ही खूप मोठी भरती असणार आहे. तुम्हाला माहिती कशी वाटली मला नक्की कळवा. धन्यवाद.